गोंदिया जिल्ह्यात नगरपंचायत आणि नगर परिषदची निवडणूक लागलेली आहे। सर्व पक्षाचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत। आमच्यासोबत राष्ट्रवादी अजित पवार गटातील नगर अध्यक्ष साठी उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। काय सांगणार, कसे प्रकारची आपली निवडणुकीसाठी तयारी सुरू आहे? नमस्कार, मी डॉक्टर माधुरी योगेश नासरे। गोंदिया शहराच्या अध्यक्षपदासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवित आहे। सगळ्यांनाच माहिती आहे आता की ह्या ज्या निवडणुका जाहीर झाल्या ह्या 8 वर्षापूर्वी आधी निवडणुका झाल्या आहेत आणि त्या 8 वर्षाचा हा मधातला जो गॅप आहे हा खूप मोठा गॅप आहे। विकासाच्या दृष्टिकोनातून हा आता म्हणजे मोठा गॅप झालेला आहे। म्हणून ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे आणि या निवडणुकीमध्ये मला उमेदवारी आमचे लाडले नेते आदरणीय प्रफुल्लभाई पटेल यांच्या नेतृत्वात आम्ही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो। त्यांनी आम्हाला त्यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवायची आणि त्यांनी मला चान्स हा दिला आहे नगराध्यक्षपदासाठी, तर मी त्यांना धन्यवाद देते आधी। आपल्या ह्या निवडणुकीमध्ये अजेंडा काय राहणार? ह्या निवडणुकीचा अजेंडा म्हणजे काय माहिती आहे का, कारण विकासाची दिशा ही गोंदिया जिल्ह्यात 8 वर्षानंतर इलेक्शन होत आहे म्हणून त्याचा विकास हा थांबलेला आहे। 3 वर्ष झाले काही प्रशासन कार्य करीत आहे आणि या प्रशासनामुळे बरेच कामं असे अडलेले आहेत। तर जसं माझा जे ध्येय आहे, माझा जो संकल्प आहे तो गोंदियाला एक नंबर 1 करायचा आहे। त्याच्यासाठी शिक्षा, स्वास्थ्य आणि स्वच्छता ह्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। त्याच्यानंतर आम्ही जे गोंदियामध्ये नगरपरिषदच्या ज्या शाळा आधी होत्या त्या शाळा बंद पडल्या आहेत, म्हणून ह्या जे BPL स्तराचे जे मुलं आहेत त्यांच्यासाठी चांगल्या नगरपरिषदच्या CBSE शाळा आम्ही काढू आणि त्या मुलांना चांगलं शिक्षण घेता येईल अशा शाळेचा आम्ही विकास करू, हे एक ध्येय आहे। रोड, रस्ते, गोंदियाची स्वच्छता, सुंदरता याच्यासाठी, गोंदियाच्या विकासासाठी मी नेहमी कार्यरत राहील आणि गोंदियाला नंबर 1 बनवण्याचा प्रयत्न करेल। आतापर्यंत बरेच लोकांनी गोंदियाला 1 नंबर बनवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या खूप घोषणा होत्या पण त्यांनी आजपर्यंत त्याचं पालन केलं नाही आणि गोंदियाचा विकास झालेला नाही। हा मी करून दाखवेल। गोंदियाच्या महिलांसाठी मी महिलांसाठी मी सशक्तीकरणासाठी काम करेल। महिलांसाठी सुरक्षा, महिलांची सुरक्षा ही खूप महत्त्वाची आहे। महिलांच्या सुरक्षतेसाठी काम करेल, रोजगारांसाठी काम करेल आणि जे गोंदियामध्ये आत्ताच कॅमेरे लागले आहेत, तर हे गोंदियाला जे पूर्ण शहरामध्ये कॅमेऱ्याची व्यवस्था करेल आणि माझं एक होप फाउंडेशन आहे, त्या माध्यमातून मी महिलांसाठी नेहमी कार्य करत असते। सामाजिक स्तरावर त्यांना ट्रेनिंग देणे, त्यांच्यामधलं जे कौशल्य शोधून काढणे, त्यांना मंच देणे याचं कार्य मी नेहमीच करत असते। तर म्हणून त्या महिलांचं योगदान माझ्यासाठी खूप मोठं आहे। तुम्ही कालची जर माझी रॅली बघितली असेल की मी नामांकन करायला मी जेव्हा गेली तेव्हा माझ्यासोबत कमीत कमी 2000 महिला, खूप मोठा आमचा असा मिरवणूक काढली होती आणि आम्ही 2000 महिलांनी त्याच्यात सहभाग घेतला आणि मोठ्या जोराशोराने आम्ही आमचं नामांकन भरलेलं आहे। आपली लढत कोणासोबत राहणार आहे? माझी लढत हे बघा, प्रत्येक पक्षाला आपापले उमेदवार त्यांनी दिलेले आहेत। मी स्वतः माझ्यासाठी, माझ्या पक्षासाठी मी लढते, त्यामुळे माझी लढाई कोणाशी नाही। मी जेवढं काम केलेलं आहे त्या कामाचा मला लोक फायदा देतील। माझी जी स्वच्छ प्रतिमा आहे, मी सामाजिक कार्यामध्ये खूप पुढे होती, मी महिला बँकेची अध्यक्षा आहे, महिलांसाठी मी काम करते, त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी मी काम करते, गोंदिया शहरासाठी मी काम करते, शिक्षक क्षेत्रात माझं चांगलं नाव आहे। मुलींना काउन्सिलिंग करणे, मुलींना रोजगार मिळवून देणे, मुलींना चांगले ट्रेनिंग्स देणे, त्यांना कशा प्रकारे नोकऱ्या लागतील, त्यांच्या हुशारीवर त्या कुठे जाऊ शकतात, त्यांना काउन्सिलिंग करणे, अशा प्रकारचे कामं मी भरपूर केलेले आहेत। त्याच्यामुळे मला सगळे म्हणजे गोंदियाचं असं कोणापासून भीती नाही आहे की माझ्यासमोर कोण आहे। प्रत्येकजण आपापल्या पक्षाचे लोक उभे आहेत। मी आपलं प्रयत्न करेल आणि मी निवडणूक जिंकण्यासाठी खूप मेहनत घेईल। सर्व पक्षांना पुरुष उमेदवार आहेत आणि आपण एकच महिला उमेदवार आहेत, काय सांगणार त्याच्यावर?
आता आमचा जो पक्ष आहे, आमचे जे नेते आहेत, महाराष्ट्र सरकारमध्ये आहो आम्ही, त्यांनी महिलांसाठी रिझर्वेशन आता पास केलेलं आहे आणि त्याच्यामुळे महिलांना सन्मान मिळावा, महिलांना त्याच्यात पार्टिसिपेट करण्यासाठी जागा मिळावी, ह्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात आणि आम्ही राष्ट्रवादी महिलांचा नेहमी सन्मान करते. म्हणून मला त्यांनी जनरल मधून तिकीट दिलं आहे आणि मी आमच्या नेत्यांनी जे मला त्याच्यासाठी चांगले उमेदवार म्हणून मला घोषित केलं आहे. मी आमचे आदरणीय नेते प्रफुल्लभाईंजी पटेल यांना मी धन्यवाद देते की त्यांनी माझी निवड केली आणि त्याच्यात मी त्यांना खरे उतरून दाखवेल. नक्कीच गोंदियाचा विकास हे माझं कर्तव्य आहे असं म्हणून मी हे निवडणूक लढत आहे असे माधुरी ताईनं आपले मनोगत व्यक्त केलेले आहेत. साईद पठाण, TV9 मराठी, गोंदिया. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.